वारकऱ्यांचे श्रद्धास्थान म्हणजे श्री क्षेत्र पंढरपूर. या पंढरपूर तीर्थक्षेत्री आषाढी व कार्तिकी एकादशीला पायी वारीचे आयोजन वारकरी संप्रदायाच्या वतीने करण्यात येते. यावर्षी प्रथमच देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथून विठ्ठल रखुमाई मंदिराच्या वतीने पायी वारीचे आयोजन करण्यात आले आहे. आपण जाणून घेऊया या मंदिराचे पदाधिकारी यांच्याकडून कशा पद्धतीचं नेमकं नियोजन यावेळी करण्यात आलं आहे. रामकृष्ण हरी. 19 जून रोजी इथून पायी वारीचं आयोजन आपण पंढरपूरसाठी केलेलं आहे. प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून असं नोंदणीकृत पायी वारीचं आयोजन श्री क्षेत्र तारामुंबरी विठ्ठल रखुमाई मंदिराच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. आपली ही पायी वारी सोपान काकांच्या पालखीसोबत असणार आहे. संतश्रेष्ठ सोपान काकांच्या पालखीसोबत आपली ही पायी वारी त्याच्यामध्ये असणार आहे. आपल्या दिंडीला 82वा क्रमांक त्या ठिकाणी मिळालेला आहे. इथून आपण 19 तारीखला वारीचं प्रस्थान करणार आहे. पहिला थांबा आपला वरीला कोंडाण्याला संतश्रेष्ठ बाळूमामांच्या मंदिरामध्ये होणार आहे. तिथे दुपारचं भोजन होईल. या संस्थांतर्फे तिथे भोजनाची व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर रात्रीचं थांबा आपला पहिला हडपीड येथील स्वामी समर्थ मठामध्ये होणार आहे. तिथे रात्री भोजनाची व्यवस्था स्वामी समर्थ मठाच्या संस्थांकडून करण्यात आलेली आहे. तिथून वारी क्रमिक त्या तारखेप्रमाणे पुढे जाईल आणि 23 तारीखला सासवड येथे सोपान काकांच्या वारीमध्ये ही सगळी दिंडी सोहळा त्याच्यामध्ये आपण अंतर्भूत होणार आहोत. त्यांच्याबरोबर आपण जाणार आहोत. त्या वारी सोहळ्याबरोबर त्यांच्याप्रमाणेच आपण 6 जुलैला पंढरपूरला पोहोचणार आहोत. तिथे जी वारीची नेहमीची प्रथा आहे त्याप्रमाणे ही वारी निघणार. विठ्ठल मंदिरातून फार पूर्वीच्या काळी नागू कुंभल म्हणून वारीला जात होते. मध्यंतरीच्या काळामध्ये काही मुंबई स्थित वारकरी मंडळी वैयक्तिक वारीला जात होते. गेली 10-11 वर्षापासून आमच्या गावातील हबप श्री नामदेव महाराज चळवळीमध्ये 10-11 वर्ष स्वतः वारीला मुंबईतून जातात आणि त्यांनी हा प्रस्ताव गावासमोर एक 7-8 महिन्यापूर्वी गावासमोर ठेवला की आपण आपल्या गावातील हे विठ्ठल मंदिर आहे तर आपण वारीला का जाऊ नये. त्याच्यामागे बोलताना असं की जेव्हा हे विठ्ठल मंदिराचं पुनर्निर्माण करायचं जेव्हा ठरलं तेव्हा आम्ही जयंत साळगावकर आपण सर्वांना माहिती आहेतच. त्यांच्याकडे जेव्हा विठ्ठल मंदिराच्या बांधकामासंदर्भात मार्गदर्शन घेण्यासाठी गेलं तर पहिला प्रश्न विचारला होता की तुमच्या गावातून वारीला कोण जातात. आणि ही एक गोष्ट कुठेतरी गावकऱ्यांच्या सतत मनात होती की आपल्या गावातून ही वारी गेली पाहिजे, पंढरपूरला गेली पाहिजे. आणि त्याचा हा चांगला हा योग आता यावर्षी आम्हाला लाभलेला आहे. तो हबप नामदेव कळवणकर महाराज की जे आमच्या गावातच आहेत मूळचे पण सध्या राहायला वास्तव्याला ठाण्याला आहे. 10-11 वर्ष वारीचा अनुभव आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली एक नवीन समिती गठीत केलेली आहे. त्यामध्ये गावातील आणि मुंबईतील ग्रामस्थ त्या समितीमध्ये आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही वारी निर्माण आहे. वारीमध्ये आपल्या जिल्ह्यातील सर्व भाविक सहभागी होऊ शकता. आतापर्यंत आम्ही असा अनुभव आहे की आपल्या जिल्ह्यातले बरेच वारकरी किंवा भाविक आषाढी वारीच्या निमित्ताने त्या पालखी सोहळ्यामध्ये सामाविष्ट होत असतात. म्हणजे वेगवेगळ्या वारीतून जात असतात. तर सर्वांना विनंती आहे की तुम्ही यावर्षी आमच्या या श्री क्षेत्र तारामुंबरी आयोजित या वारीमध्ये आपण सहभागी व्हा. सहभागी होण्यासाठी मंडळाचे जे कार्यवाह आहेत श्री देवीदास परब त्यांचा मोबाईल नंबर आहे 94 21 90 33 69. या क्रमांकावर संपर्क साधून आपण आपली नोंदणी करू शकता. जेणेकरून आपलं पुढचं जे नियोजन आहे ते नियोजन करणं मंडळाला सोयीस्कर होईल. आणि बाकीच्या सर्व गोष्टी आहेत म्हणजे दुपारच्या महाप्रसादाची व्यवस्था, संध्याकाळच्या महाप्रसादाची व्यवस्था किंवा तिथे राहण्याची व्यवस्था ही आम्हाला आपली करता येईल. त्यासाठी आपण या क्रमांकावर संपर्क साधून आपली नोंदणी करू शकतो.